व्यासपीठाला विनम्र अभिवादन करून मी बोलण्यास सुरुवात करत आहे. माझा विषय आहे बालपणीचा काळ, सोनं. अमृत शैशव हा अमृतः अस्ति असं एक सुभाषित आहे की शैशव म्हणजे अमृतच जणू, की शैशवात निरागसपणा असतो आणि त्या काळामध्ये जे आपल्यात रुजलं जातं ते आयुष्यभरासाठी रुजलं जातं. शैशव आपण आपल्यातून कधीच वजा करू शकत नाही. तसंच माझं शैशव सुद्धा म्हणजे माझं लहानपण मला माझ्या दृष्टीने किंवा माझ्या जडणघडणीत त्या शैशवाचा किंवा लहानपणीचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं आणि त्या लहानपणाबद्दल भरभरून बोलावंसं असं मला खचित असं वाटतं. सुरुवात होते ती ज्या वयामध्ये मला कळत पण नव्हतं, म्हणजे न कळत्या वयात मला माझ्या आई वडिलांनी, माझ्या पालकांनी घातलं सोलापूरच्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये. आणि सोलापूरच्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये मी जेव्हा होते तर तेव्हा माझा जी बीज अंकुरावली गेली तर ती माझ्या आयुष्यात कायम परत चिरंतन ती माझ्यामध्ये बीज रुजत राहिली आणि आजही त्या बीजांना अंकुर फुटतात. मी इयत्ता पहिलीमध्ये असताना मी भगवद्गीता शिकले. ती भगवद्गीता माझ्यात कायम आजही राहिली. हृदय सर्वस्य विष्ठितम एकांशेन स्थित जगत, हे आजही माझ्यामध्ये आहे. ते फक्त आणि फक्त माझ्या शाळेमुळं. आणि ते शैशव म्हणजे फक्त खेळणं, फक्त धांगडधिंगा, फक्त मस्ती असं नव्हतं. तर हे सगळं होतं की भगवद्गीता माझ्यामध्ये रुजली, योगासनं रुजली, तर ती केवळ माझ्या शाळेमुळं. आणि सांख्ययोग पृथक बाला प्रवदंती न पंडिता एकमप्यासित सम्यक उभयोर विंदते फलम, हे माझ्यामध्ये जे चालू राहतं कायम, तर ते केवळ आणि केवळ माझ्या शैशवामुळं. आणि ते शैशव असं होतं की ज्या काळामध्ये मला ढवळे प्रकाशनाची पुस्तकं वाचायला मिळाली. सोलापुरात शुभ्रा आर्ट गॅलरी नावाची एक मोठी गॅलरी होती. तर न कळत्या वयामध्ये माझा आई बाबा मला तिथे घेऊन जायचे आणि अनेक पुस्तकं मी तिथे स्वतः निवडायचे आणि त्यामुळे माझ्यामध्ये वाचन संस्कृती आपोआप रुजली आणि ती आज माझ्यातून कुणीही वजा करू शकत नाही. तर ही बीजं जी आपल्यात रुजतात पुढचं आयुष्य, ही सगळी त्याची इम्प्रिंट असते. ते सगळं आपल्याला लहानपणी मिळालं आणि सुदैवाने मला पालक आणि माझी शाळा दोन्ही गोष्टी अशा मिळाल्या. डॉक्टर स्वर्णलता भेशीकरांनी माझा पाया रचला. त्यांनी मला व्रतस्थपणा शिकवला. आज आपण मुलांना चॉकलेट आणून देतो, बिस्किट देतो, वॉटेवर जे जे हवं ते देतो. आम्हाला शाळेत सांगितलं होतं डॉक्टर स्वर्णलता भेशीकरांनी की फक्त रविवारी एक चॉकलेट खायचं. आणि तो व्रतस्थपणा आजही माझ्यातून निर्माल्यवत झालेला नाहीये, त्याला अंकुरच फुटले. तर हे शैशव होतं की जी फक्त मजा नव्हती, मस्ती नव्हती. आज सहली आपण नुसते फिरायला, मजा मारायला सगळ्या सहली काढतो, पण आमच्या शाळेची सहल जायची ती तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सहल जायची. तर अशी तीर्थक्षेत्रांच्या पावन ठिकाणी गेलेली सहल मला कायम लक्षात राहिली की पंढरपूरला गेलेली सहल, शिखर शिंगणापूरला गेलेली सहल, हे माझं बालपण होतं. आणि ते मला मटेरियलिस्टिक जगापासून खूप वेगळं काहीतरी असं देत होतं. आणि म्हणूनच आजही मी माझ्या मुलीला मटेरियलिस्टिक गोष्टींपेक्षाही आणि काहीतरी द्यायचा प्रयत्न करते. हे शैशव मला जे मिळालं तर ते खूपच वेगळं आणि सगळ्यात आधुनिकीकरणाच्या हव्यास न धरलेलं, पण आपल्या मूल्यांची जाण ठेवणारं असं मला शैशव मिळालं. आणि त्याबद्दल मी भगवंताची खूप आभारी आहे की ह्या गोष्टी आपल्याला लहानपणी मिळणं खूप महत्त्वाचं असतं. इयत्ता पहिली दुसरीमध्ये असताना आमच्या शाळेमध्ये रामनवमी साजरी केली जायची. तर ती रामनवमी माझ्यामध्ये एवढी चांगल्या प्रकारे रुजली की पुढेही माझ्या पुढच्या आयुष्यात सुद्धा रामनवमी मला कुठे ना कुठे सेलिब्रेट करायला मिळते. तर हे एक वरदान होतं, म्हणजे बालपण हे वरदान होतं की अशी पाळंमुळं घट्ट रुजली गेली की त्याच्यामुळे मला पुढच्या आयुष्यात काय करावं हा प्रश्न नाही निर्माण झाला, किंवा पुढं काय हा प्रश्न नाही निर्माण झाला. आयुष्य काय पद्धतीनं जगायचंय हे मला माझ्या बालपणानं शिकवलं. मी लहान असताना इयत्ता दुसरीत असताना आमच्या शाळेमध्ये बाबा आमटे आले होते आणि त्यांनी खूप प्रेरणा दिली. तर म्हणजे बाबा आमटे आणि त्यांची टीम आली होती. तर तेव्हा खूप असं समाजसेवेचं असे धाराव्रत घेतलेलं कोणीतरी
बघायला मिळालं की कुष्ठरोगी म्हणजे काय असतात, तर हे सगळं किंवा त्यांच्या संदर्भात कार्य कसं असतं हे खूप लहानपणी मला पाहायला मिळालं. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अमूल्य ठेवा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आज सुद्धा आजच्या काळात तर मुलांना मिळणं मला जास्त अपरिहार्य वाटतं. याही पलीकडं जाऊन आपल्या काळामध्ये जी वाचन संस्कृती होती किंवा आपण शुभम करोती म्हणायचो, स्तोत्रमंत्रांचा जो वारसा आपल्याला मिळालेला आहे तोही खूप खूप महत्त्वाचा होता आणि मला तर तो माझ्या शाळेमुळं माझ्या पालकांमुळे मला तो खूपच चांगल्या पद्धतीने मिळाला. आणि व्यायामाची आवड किंवा वाचनाची आवड किंवा विहार सुद्धा असेल तो सगळा युक्त होता. आपलं खाणं पिणं तेव्हाचं होतं, तो आहार लहानपणीचा, त्या सगळ्या गोष्टी आज मला खूप वाटतं की या सगळ्या गोष्टींच्या पावलांवर पाऊल टाकून माझ्या पण मुलीने चालावं असं मला खूप वाटतं. आणि त्यामुळे रुजवायचं काय हा प्रश्न आज माझ्यामध्ये निर्माण झालेला नाहीये. त्यामुळे काय रुजवायचं, कुठल्या पावलावर तिनं पाऊल टाकलं पाहिजे याचं खचितच मला एक काय म्हणतात, ज्या महाजनो येन कथास्त पंथा असं म्हणतात. म्हणजे जे लोक जी उच्चतम प्रतीची लोक आहेत, जी ऋषी महर्षी ज्या मार्गावरून गेले त्या मार्गावरून आपण व्हायचं असतं. तर त्यामुळे तो सगळा वारसा मला माझ्या शाळेमुळं आणि आज सद्विद्या यदिका चिंता वराक उदर पूर्णे असं म्हणतात की वराक उदर पूर्णे म्हणजे काय, तर केवळ आपण चरितार्थासाठी आपल्याला आपण पैसे कमवायचे नाहीयेत, तर कशासाठी, तर सद्विद्या आपल्याला आहे. तर ती सद्विद्या आपल्यामध्ये अंगीकारणं, ती बीज रुजली जाणं हे खूप महत्वाचं आहे. तर त्या सद्विद्येला आपल्यात ओतप्रोत आपण भरून घेतलं पाहिजे. तर ते सगळं मला माझ्या बालपणाने दिलं आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की खूप काही मजा मस्ती आपल्याला करायला मिळाली नाही. थोडंसं शिस्तीचं वातावरण होतं, पण हे सगळं आज माझ्यात रुजलंय तर ते केवळ माझ्या बालपणामुळं आणि मला आणि जी थोड्या मोठ्यांची चरित्र वाचायला मिळाली किंवा त्यांचा जो सहवास मला मिळाला आणि माझ्या शाळेमुळं, तर हे सगळं रुजवायला आणि हे पुढं अंगीकारायला मला अजूनही आवडेल आणि ते बालपण मी पुन्हा पुन्हा जगते असं मला वाटतं. की शेवटी हेच मी म्हणेन की शैशव हे आपल्यात असतंच, फक्त ते आपण टिकवलं पाहिजे, आपण त्याचा तेवढ्या निर्मळ मनाने आपण जगलं पाहिजे आणि ते कधीही आपण विसरता कामा नये आणि ते आपल्यातून निर्माल्यवत नाही झालं पाहिजे. धन्यवाद.